आपण हिंगणघाटच्या कृषी मंडीत आलो आहोत. सोयाबीनचे जिथे लिलाव सुरू आहे तिथे शेतकऱ्याशी संवाद साधत आलो, व्यापाऱ्याशी दलालाशी संवाद साधत आहोत. आपल्याबरोबर आणखी काही शेतकरी आहे त्यांचे दादा सांगा कुठून आले, काय नाव आहे तुमचं? किसना गेडाम सावरखेडा. सावरखेडा. काय आणलं होतं आज, कोणता कृषी माल आणला होता? मालगी काही नाही, सहज आलो होतो दलाकडे पैसे मागायचे. सहज आले होते. हो. सोयाबीनचे रेट मोठ्या प्रमाणात पडले आहे, त्या संदर्भात काय बोला? तर सोयाबीनचं काही पेराजोगतं नाही, शेती करण्याजोगतं नाही, भावच नाही तर उपयोगच नाही. आता काही आता जगणं म्हणजे जगणं, करणं म्हणजे करणं आहे. तुम्ही सोयाबीन लावला आहे? हो. किती एकरात आहे? माझा आहे 3 एकरमध्ये. काय परिस्थिती नाही, रेट तर राहणार नाही. हां, व्यापाऱ्याचं म्हणणं आहे का 3800 पर्यंत सोयाबीनचे रेट राहील. काही फायदा नाही ना साहेब पेरण्यामध्ये, पण आता दुसरं काम नाही म्हणून करणं आहे. नाही तर शेतकऱ्यात काही दुर्दशा सर्व खराब झालेली आहे. सर्व कृषीप्रधान देश म्हणताय आपला. नाही, काही कृषी बंधन नाही. ह्या फाशी लावाचा देश हो, या कोण म्हणे कृषी पद्धत देश हो, ह्या मरण्याचा देश हो या शेतकऱ्याला. शेतकऱ्याला भाव नाही मिळत नाही, हे मनासाठी आहे कृषी पद्धती देश आहे म्हणून. नाही तर ह्या काहीच शेती करण्याचं काही नाही, फक्त मनासाठी आहे, फक्त बाकी काही नाही. मन समाधान मन बस. उपाय नाही म्हणून करणं आहे शेवट, नाही तर काही फायदा नाही. मला सांगा, देवेंद्र फडणवीसनी 2013ला शेतकरी दिंडी काढली होती, 6000 रुपये रेट देऊन. ते काही 6000 नाही, ते शेतकरी थे 10 वर्षात 6,000 रेट मिळेल. 10 वर्षात हो मिळाले नाही. कापसाचे का? सोयाबीन नाही, काहीच नाही. अनेक योजना सरकारने सुरू केल्या, लाडकी बहीण योजना का म्हणा? आता ते लाडकी योजना येऊन ना दिल्ली त्यानं 3000 बायले, पण आमचे पैसे कुठून काढून राहिले हेच काही समजत नाही ना. आमच्या 6000चे 2 क्विंटल जर सोयाबीनवर जर गेले समजा पैसे, तर 20 क्विंटल तुम्हाला रेट दिला तर लाडकी बहीण योजना बी नाही भेटली नाही तर रेट पाहिजे. रेट पाहिजे तर आम्हाला त्या लाडक्या बहिणीची योजना आहे. आमचा प्रपंच आम्हीच भागू शकतो, आम्हाला काही लाडक्या बहिणीची योजना काही गरज नाही. शेतमालाला रेट जर भेटले तर आम्हाला कोणत्याच पैशाची गरज नाही. आम्ही स्वतःच्याच पायावर उभं राहून जगू शकतो. कुठल्याही पैशाची जरूरत नाही. रेट पाहिजे नाही नसून आमचा परपंच आम्ही भागू शकतो. सरकार देत नाही शेतमालाला. नाही. मला सांगा, लोकसभेत मोठ्या प्रमाणात जो आहे बीजेपीला शेतकऱ्यांनी फटका दिला मोठ्या प्रमाणात. हो. या येणारी विधानसभा 2-3 महिन्यात येईल, त्यावेळेस काय होणार? त्यावेळेस आता फटका देण्यास लागण, उपायच नाही चालून राहिला, कारण का हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे. शेतकऱ्याच्या हिताचं नाही. मोठं परिवर्तन घडवलं. तुम्ही कोणती लाडकी बदना लाडका भाऊ जरी का आला असेल तरी चालेल, पण शेतकऱ्या एक महत्वाचा मेन पॉईंट आहे. शेतकरी महत्वाचा जो दुवा आहे त्यांना काहीच नाही. आणखी आपल्याबरोबर काका आहे, त्यांचे संवाद. काका मला सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून राहिले काय म्हणणं आहे? काय कुठल्या गावचे आहे तुम्ही? आम्ही कुणशे गावच्या. कुणशे गाव. काय माल आणला होता? ते सोयाबीन आणलं. किती आणलं होतं? आता 62 पोत्या कट्टे आणलं. 62 कट्टे आणलं. काय रेट आणला? काय लागला रेट? 41 ते 40 लागला. का अपेक्षित होता? किती रेट भेटायला पाहिजे होता? अरे निघाल तेव्हा 52 रुपये होता, त्याच्यापेक्षा 1000 रुपये घाटा झाला ना मग. आता स्टॉक केलेलं होतं सोयाबीन. हो, अजून त्या काय माझं स्टॉक म्हणजे रेट मिळेल त्या आशे ना. हो, रेट नाही भेटला. अक्षय आणाच लागलं. मोठ्या प्रमाणात रेट पडले. हो. काय म्हणणं आहे आता तुमचं? रेट पडलं. येणार सोयाबीन किती लावला आता या 16 एकरात आहे. 16 एकरात आहे. किती अपेक्षित होईल सोयाबीन नवीन? होईल 100 पोते. आता काही व्यापाऱ्याचं आहे, दलालाचं आहे, आपण म्हणणं घेतलं, त्यांचं म्हणणं आहे का 3800 रुपये रेट राहील, खूप रेट पडणार होतो सोयाबीनचे. मग आता काय म्हणणार तुम्ही? घरी त्याचं का रायचं करणार आहे का घरी खाणार आहो? विकास लागेल ना. तुम्हाला परवडणार नाही. कृषी जी बियाणं आहे किंवा खत आहे त्याचे प्रचंड रेट वाढले. 350 रुपये थैली त्याची 30 किलोची सोयाबीनची बियाण्याची. खातावरची जीएसटी खाली 1 लाखावर 18,000 रुपये जीएसटी गव्हर्नमेंट घेऊन राहिलं आणि 6,000 आम्हाला देऊन राहिलं. 12,000 मध्ये सरकार फायद्यात आहे ना. आमच्या जे किसान योजना देऊन राहिलं गव्हर्नमेंट आम्हाला का नाही 18,000 रुपये जीएसटी कापते आमची 1 लाखावर खातावर सल्पेटवर आणि 6,000 आम्हाला देऊन राहिलं. 12,000 तर सरकार फायद्यात आहे. कोण म्हणे शेतकरी हिताचं सरकार आहे? काका, शेतकरी हिताचं सरकार आहे? शेतकरी हिताचं सरकार आहे? नाही. मला सांगा, लोकसभेची निवडणूक झाली, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा जन आक्रोश झाला आणि मोठ्या प्रमाणात मताचा फटका बीजेपीला दिला. आता विधानसभेत काय होणार? आता तोच होणार आहे. फटका बसणार. आरामात परिवर्तनाची लाट पुन्हा एकदा येणार. या किती लाडकी बहीण केली, त्या म्हाताऱ्याला काळी दिली, 3000 रुपये देऊन राहिला. हे गाळ भोकात म्हणा त्याले तो दस म्हणाले.
एकूण आणखी काही काका काही शेतकरी आहे बोलू आपण. दादा सांगा कुठल्या गावचे आहे, काय आणलं होतं? सावरखेडा. सावरखेडा. काय नाव आहे तुमचं? प्रकाश गोपाडा गेडाम. बेडाम. काय आणलं होतं आज? काही आणलं की नव्हतं, काम होतं, आलो होतं. काम होतं. मग काय आहे शेतकरी म्हणून काय म्हणणार आपण? शेतकरी आहे, सोयाबीनच्या रेटच्या संदर्भात काय खूप सांगणार? आता जे भाव आहे तो आपल्याला भेटूनच नाही राहिला ना भाव. भाव नाही भेटत. भेट नाही. काय रेट चालू आहे मार्केटला? आता हे 3800, 3900 असं आपण चालू. शेतीत का लावला आहे? सोयाबीन आहे 3 एकरात, 3 एकरात. 5 एकरात पराठी आहे. काय अपेक्षा काय आहे? किती सोयाबीन होणार? सोयाबीन होईल 20 पोते. काय व्यापाऱ्याचं आणि दलालाचं म्हणणं आहे का येणारं जे सीझन आहे कठीण राहील, रेट 3800 रुपये राहील, काय म्हणणार? आता आपण आता त्याच्या उपायच नाही ना आता. कृषी प्रधान देश आहे हा. काही ते लाडकी बहीण मोठी योजना आणली. नाही लाडकी नाही ना, काही नाही. आम्हालाच भाव द्या हो. काही लाडकी बहीण नाही लागत ना, काही नाही लागत. त्या 3,000 काही समस्या भेटून नाही राहिली कास्तकाराची. ते चॉकलेट देऊन राहिले कास्तकाराला फक्त. चॉकलेट देत आहे. मला सांगा, लोकसभेत मोठ्या प्रमाणात शेतकरी जनाक्रोश मताच्या स्वरूपात दिसला. मोठ्या प्रमाणात फटका बीजेपीला दिला मताच्या स्वरूपात. या विधानसभेत का होणार असं का चित्र? नाही त्याला यावर्षी फटका भेटतात. मोठं परिवर्तन होणार हो हिंगणघाट विधानसभेत. हो. एकूणच आणखी काही शेतकरी आहे, शेतकरी दादा आहे, हे दुसरे शेतकरी दादा आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. त्यांचं काय म्हणणं आहे का दादा? काय म्हणणं आहे? काय हे शेतकरी बोलत आहे का मोठा फटका बसला आहे त्यांना? हो बरोबर आहे त्यांचं मत बरोबर आहे. शेतकरी मोठा फटका या विधानसभेत देणार असं म्हणणार आहे. हो बरोबर आहे. मताच्या स्वरूपात. हो. लाडकी बहीण आम्हाला लाडकी बहीण नव्हती पाहिजे, आम्हाला भाव पाहिजे होता. लाडकी बहीण नव्हतं पाहिजे, भाव पाहिजे होता. अजून 10 वर्षात जो होता तेव्हा लाडकी बहीण नव्हती यायची. आता झाली का?